चेक. गुरुजीजी कौर यांचं आगमन झालं. विनंती आपण आपलाही सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती. गुरुजीजी कौर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. खरं तर आपल्या भारताची संस्कृती आहे, अतिथी दिव्य बाबू आलेला प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही आपली परंपरा, आणि ही परंपरा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जपतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, मायेची प्रेमाची आपुलकीचे उबदार शाल, त्यासोबत आपण पाहतो या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ रंगबेरंगी तो देत असताना आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पडतो. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अमोलजी रमेश सोनावणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती ते आपण संपन्न करतोय. आज रात्र तिसरी, रात्र वैरेची असं म्हटलं जातं, परंतु डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा मैदानावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे अनंत काका मेहर यांचं आगमन झाले, त्यांचंही स्वागत आहे. आज कदाचित लवकर दुकान बंद केलं आणि लवकर आलेत, त्यांचंही वेलकम. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे आणि त्यासोबत सोमनाथजी खाडे यांचा आभार तुम्ही ऐकत होतात. या मॅचमध्ये तुम्ही पाहता टार्गेट आता सेट झाले 47 धावाचं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. आणि आता सलामी जोडी दाखल झाली होती मैदानावरती. आपण पाहिलं असेल तर साजेच्या साथीनं अक्षय धक्का पहिला लागलाय. खरं तर साजन आउट झालाय. नवीन बॅटर सागर बॅटची कडा घेतली, त्यानंतर थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाला हालू देखील दिलं नाही. या शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाव मिळतील 4. आज चौकार आलाय, गॅपमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 47 धावाचं लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात धमाक्यात झाली. आपण पाहिलं करत साहिल लोंगलेसाठी मिडऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमधून खेळाडू पोहोचतील, बॉलवरती वेगानं पोहोचलेत, बॉलवरतून फेक करतात, सिंगल बेल. आणि सिंगलच्या साथीला टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 5च्या आकड्यावरती आपल्याला जरूर पार भेटते. मिस्टर ISPLची स्पर्धा गाजवत असताना अप्रतिम खेळ साहिल लोंगलेचा आपण पाहिला. आणि आता तोच खेळाडू मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला जरूर पार भेटेल. SBCC उमरोली टीमच्या माध्यमातून बॉलिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. डावकर आताचा बॅटरला आपण पाहिलं, एक चौकार त्याच्या बॅटपासून जरूर आलाय. बरोबर यार, यावेळेस देखील टप्पा पडला, बोट बिकरली, फिंगर रोल केली, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकतोय. शाहरुख खान प्रमाणे येते, मात्र हाताचा पिसारा फुलवला आणि व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चला, शाहरुख खानची उपमा दिल्यानंतर बाक्या डॉन त्याच्या देखील मनामध्ये लड्डू फुटला असेल. बरोबर यार,
इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न बॉटम पॅडच्या मधनं भन्नाट वेग ते थरार बॉलिंग अटॅक पार बेल आणि अखेर डॉट बॉल. जर्मन ढवलेपाडा आणि श्री गणेश कासगाव टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉससाठी या आपण नाणेफेकीचा कौल इथे संपन्न करतोय. त्यामुळे यावं आपण टॉस आपण संपन्न करतोय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. इथे देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बाल बचावले गेले आणि अखेर सिंगर मेतिया सिंगरच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना फ्लाय होती धावफलक टीमची टोटल 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. जर्मन इरंजाड कालच्या रात्रीमध्ये अप्रतिम खेळ वेदांत पडोलेचा आपण पाहिला. त्यानंतर सनी राणे अविनाश राणेला देखील काल आपण पाहिलं. अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहिला आणि आज पुन्हा एकदा या मॅचचा आनंद घेत असताना प्रमोद भोईरा देखील तुम्ही पाहताय. प्रसाद मात्रे या स्पर्धेमध्ये जोडले गेले त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. बरोबर तयार ऑन साइडला खेळलाय फटका चांगला आहे लॉंग ऑनला एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सीमा रेषा पार चौकार. संगीत डीजे मास्टरने वाजवलं पिले पिले उजाणी परंतु पीना मना है कारण चांगला संदेश देने का प्रयत्न आम्ही करत असतो. परंतु ये कलयुग है यहाँ पर अच्छाई के पीछे कोई नहीं जाता बुराई के पीछे पूरी दुनिया जाती है. यहाँ पर शराब बेचने वाले को कहीं नहीं जाना पड़ता दूध बेचने वाले को गली गली चोराय चोरने पर घुरना पड़ता है. लवकर आपण पोहोचा टॉस करण्यासाठी नितेश आणि ढवलेपाडा टीम कॅप्टन आपण या चला पोहोचलेत. एका ओव्हर नंतर आपण टॉस संपन्न करू. चला एक ओव्हर संपन्न झाली आपण नाणेफेकीचा गोल करतोय. मी विनंती करेल राजेशजी मेहर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करा. बिगिट फटका चांगला व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय बाबेश लोंगलेने हा झेल टिपला आणि अखेर धक्का लागतोय दुसरा. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय टीम मैदानावरती पार बेल पिंपळास शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. या स्पर्धेचे आधारस्तंभ राजेश दादा मेहर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल येथे संपन्न होत असताना श्री गणेश कासगाव बनाम जर्मन ढवलेपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. हेड आणि टेल छापा आणि काटा नाण्याच्या दोन बाजू. टॉस जिंकला टीम कासगावने निर्णय पेंडिंग झालाय छापा आणि काटा आता दरा मैदानाच्या वाटा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 1-11 आणि त्यानंतर ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. बरोबर ट्रॅकवरती गोलंदाज हर्षल राईटम ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा थडम्यांचा खेळाडू पुढे सरकला आणि त्यानंतर झेल निसटला आणि अखेर सिंगल इथे बीतीये. पहिल्या बॉलवरती खरं तर फलंदाज बाद झाला कॅच आउटच्या स्वरूपात आणि त्यानंतर तुम्ही पाहताय आता पुढच्या बॉलवरती संधी निर्माण झाली. खरं तर म्हटलं जातं ज्या प्रकारे संगीतकाराला बादकाची साथ हवी असते तशी साथ या मॅचमध्ये गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षकाकडून हवी आहे. परंतु ती साथ अद्याप लाभत नाही आहे. त्यामुळे तुम्ही पाहता इथून कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल धाबी ती भीती आहे म्हणजे तेलही गेले आणि तुपही गेलं हा त्याला धुपाडणं असं म्हणावं लागेल. आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल स्कोरबोर्डवरती फ्लाय होती 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ हर्षल लोंगले राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल मिडो आपला खेळाडू होते खरं तर रत्नदीप लोंगलेला तुम्ही पाहता त्यांना बीट करून बॉल जाईल दन 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 करत सीमारेषा पार. अजून एक देखना स्ट्रोक चौकार.
साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती वेगाने फ्लाय होत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील 47 धाबाचं लक्ष होतं या मॅचमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना टीमची टोटल 16 याकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. हर्षलला तुम्ही पाहता या मॅचमध्ये खरं तर विश्वास त्याच्यावरती दाखवला परंतु आता धावा तो खर्च करतोय कारण झेल सुटल्यानंतर हा चौकार आपल्याला जरूर पार मिळेल हे घडतंय नेहमीच मग पाहिले जेव्हा जेव्हा कॅच सुटते त्यानंतर आक्रमक पवित्रा घेतात बॅटर देखील त्याला देखील माहिती एक तर जीवनदार माल आहे तर ते आता संधीचं सोनं करावं लागेल आणि ते चित्र आपण पाहतो या मॅचमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीपमध्ये खेळाडू पोहोचतील वेगानं बॉलला तो फेक करतील धाव घेण्याचा प्रयत्न होता देखील आणि एक सिंगल एकपटी जाईल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय 17 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत चिकू आमच्यासोबत जोडले गेलेत कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून स्कोररची ओळख आहे आणि योग्य ती माहिती तंतोतंत माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत त्यामुळे चिकू यांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बढतो यार हर्षल पुढचा बॉल हा देखील ऑन साइडला टर्न केलाय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये खेळाडू पोहोचतात एक सिंगल एकबडी आणि त्यानंतर थ्रो अप्रतिम आपल्याला पार मारला आणि अखेर सिंगलच्या साथीला टीमची टोटल 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील 5 ओव्हरचे मॅच 47 47 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना संघ तुम्ही पाहता मैदानावरती VD11 666 जे अर्बन पिंपळास भिवंडी तालुक्यातील हा संघ तुम्हाला मैदानावरती पार भेटतो तर त्यांच्या विरोधात कर्जत तालुक्यातील SBCC अर्थातच श्रीपती बाबा उमरोली हा संघ मैदानावरती खेळतोय. यॉर्करचा वापर करण्यात आलाय पुन्हा एकदा तुम्ही पाहताय खोदून काढण्याचा प्रयत्न फक्त मिळेल ती एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना टीमची टोटल 19 धाबा धावफलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपलाय टीमची टोटल 19 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये 28 धाबाची गरज आहे 18 मध्ये 28 चेस होतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पार मिळेल. आज पुन्हा एकदा आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खरं तर जोडले गेलेत आमचे दापिवरीचे उद्योजक समाजसेवक सुभाषजी गायकर यांचं आगमन झालंय वेलकम. त्यासोबत रुपेशजी गायकर महेंद्रजी गायकर मच्छिंद्रजी गायकर आपण यालात आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा दापिवरी संघ खेळतोय सुभाषजी गायकर यांना तुम्ही पाहताय खरं तर मेंटॉरच्या भूमिकेत असतात आणि अप्रतिम कोचिंग ते करत असतात त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. राहुलजी ठाणगे यांचा एक पण झालं वेलकम राहुल स्वागत आहे आपलं. भुंगा चला अधिकचा वेळ खर्च करू नका टीम उमरोली 18 मध्ये 28 धाबा तुम्हाला थांबवायचे आहेत तर 18 मध्ये 28 चेस करायचे टीम बिपळासला या मॅचमध्ये परंतु नेक्स्ट मॅचच्या मॅचकडे सर्वांच्या नजरा आता लागलेत. खरं तर कासगाव बनाम ढवळेपाडा जेव्हा जेव्हा सामना रंगतोय अप्रतिम मॅच पार मिळेल. वेलकम करण लहाने स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या वतीनं. KLचं आगमन झालंय समीर राऊत संदीप भोईर या मॅचमध्ये खेळताना दिसेल. सौरभ लहानेला देखील तुम्ही पाहाल खरं तर नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना आणि त्यांच्या विरोधात सचिन केवने सुनील केवने भूषण बैकर अक्षय बैकर सोहम केवने ला मैदानावरती तुम्ही खेळताना पाहाल. अप्रतिम मॅच जरूर तुम्हाला पाहाल मिळेल. नारायणजी तरे यांचं आगमन झाले विनंती आपण मंचावरती या आपलं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ऋतिक भोईर हे आपण देखील वेलकम स्वागत आहे आपलं. 18 बॉल आणि 28 धाब्याची गरज आहे या मॅचमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 मध्ये दाखल होतोय साहिल लोंगले मैदानावरती तुम्हाला पाल मिळेल तर साखीगिरवरती बॅटर सागर. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळतला लॉंग बॉलला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे साहिल लोंगलेचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड बॉल सीमा पार षटकार.
लाईनच्या बाहेर हा षटकार. धावफलक वेगानं फ्लाय होतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार भीती आता फ्लाय होत असताना अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉल मध्ये अजूनही 22 धाब्याची गरज आहे. 17 बॉल 22 धाबा. पुन्हा डाऊन साईडला खेळलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचतोय. स्कोअरिंगला 2 धाबा एकपट्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा इथून एकपट्या जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 धावफलकावरती तुम्हाला पाल मिळेल. किशोरजी बेर यांना तुम्ही पाहताय भरपूर मेहनत आहे त्यांची या स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्यांचंही नाव चोरले. एक बाय लाभा गोल्डमॅन. 27 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. खरं तर पॉइंटला पाहिलं होतं. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि डॉट बॉलची समाप्ती या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना एक षटकार एक दुहेरी जरूर आली. 28ची गरज होती. अजूनही 20 धाबाची गरज या मॅचमध्ये. बरोबर यार. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. दोन्ही खेळाडू पुढे सरकले आणि त्यानंतर तुम्ही पाहताय ना तुला ना मला चेंडू जमिनीला आणि गुदगुल्या करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आय थिंक डॅनी होते. डॅनी लोंगलेकडून घडली चूक. बॉल सीमा पार. हे तो चौकार. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक बुकुजी भोईर साहेब यांचे चिरंजीव मेहुलजी भोईर यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना बॉलिंग ट्रॅकवरती साहिलच्या विरोधात हा चौकार आलाय. जेल जर टिपला असता तर सामना रंगला असता यात शंका नाही आहे. ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या हवाकाच्या बाहेर. बॉल जाईल सीमा रेषा पार. अजून एक देखना स्ट्रोक. चौकार. स्वागत आहे मेहुलजी भोईर यांचं आगमन झालंय मुख्य व्यासपीठावरती. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण आलात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे शिल्पकार अमोलजी रमेश सोनावडे यांचं देखील या मंचावरती आगमन होत असताना यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एक सिंगल धाव एकवटी जाईल आणि या सिंगलच्या साथीला टीमची टोटल 36 धाबा धावफलकावरती जोडले जातील. अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये अजूनही 12 बॉल 11 धाबा. त्यांच्या मागे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला त्यामुळे इथून एक चेक सिंगल. 12 मध्ये 11ची गरज होती. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे मॅच मध्ये आणि 11 बॉल मध्ये अजून आपण पाहतोय 10 धाबा. चला खासगाव टीमचे खेळाडू थोडेसे मागे या. बरोबर यार. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात. एक चिकी सिंगल इथे मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर मुख्य व्यासपीठावरती आमचे सेवा संस्था फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांचं आगमन झालंय. खरं तर
सेवा संस्था फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष सुनीलजी बंडू जाधव यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत आमचे सदस्य केतनजी सोनावणे यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. गौतमजी सोनावणे यांचं आगमन झाले आणि केतनजी जाधव यांचेही मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. विनोद जाधव खजिनदार यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. सर्व टीम या स्पर्धेमध्ये जोडली गेली, त्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नऊ बॉल आणि 9 धाब्याची गरज या मॅच मध्ये. नुकताच आपण जर पाहिलं असेल तर सेवा संस्था फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा मागील महिन्यामध्ये पार पाडली. अध्यक्ष आमचे सुनीलजी बंडू जाधव असतील, त्यासोबत गौतमजी सोनावणे असतील, केतनजी जाधव असतील आणि या सर्वांना एकत्रित करत असताना ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी होती ते आमचे संतोष मामा सोनावणे, त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. काल जवळजवळ 4 वाजेपर्यंत होते याच मैदानावरती, या मुख्य व्यासपीठावरती. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, इथे घडले काय पाहावं लागेल. यशच्या उद्ध्वस्त केल्या त्यांनी, अखेर अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम पिंपळा संघाला फलंदाज बाद. आठ बॉलचा खेळ आता शिल्लक आहे मॅच मध्ये आणि 8 बॉल मध्ये इथून टर्न केलाय ऑन साइडला. 8 मध्ये 9 ची गरज होती, सिंगल मेल. 7 बॉलचा खेळ शिल्लक, इथून 8 धाबाची गरज आहे का पाहावं लागेल. 2 धाबा एकपण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा प्रचंड वेगाने ते एकपणे जातील, त्यामुळे अजूनही 7 बॉल आणि 7 धाब्याची गरज आहे मॅच मध्ये. गणेश घारे मी आधीच म्हटलं होतं, वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला नेहमीच पार मिळेल आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो हे चित्र आपण जरूर पाहिलंय. आणि या मॅच मध्ये देखील आता 7 बॉल 7 धाब्याची गरज आहे. जर तो चौकार अडला असताना स्टप तर नक्कीच सामना रंगला असता, यातील मात्र शंका नाहीये. परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे, त्यामुळे आता धावफलक 7 मध्ये 7. शेवटचा बॉल, शेवट गोल करण्याचा प्रयत्न होता, लाईन आय थिंक खराब, त्यामुळे तुम्ही पाहताय पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव त्याने बाल केली, धावफलक पुढे सरकतोय. 7 बॉल आणि 6 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बरोबर यार, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, दुबित्या मनस्थितीमध्ये होते कोणत्या साईडला खेळायचं, आणि त्यानंतर बॅटची घेतली कडा. एसच्या मागे फाईन लेगला हा झेल टिपला आणि अखेर अजून एक धक्का लागतो टीम पिंपळा संघाला. 6 बॉल 6 धाब्याची गरज.
भरती आणि नेहमीच समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यावरती चालणारे व्यक्तिमत्व आहे. आणि उद्या खरं तर 8 मार्च 2026 रोजी खरं तर महिला दिनानिमित्त व कबीर स्मृती दिनानिमित्त उद्या एक कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे. बाया ब्लड बँक बदलापूर पश्चिमच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर एक मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे. उद्या ठीक 10 वाजता तो कार्यक्रम सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेंडशिप सर्व्हिस सेंटर मोहपाडा नाका इथे नक्कीच जागतिक महिला दिनानिमित्त तो कार्यक्रम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्या कार्यक्रमाचे शिल्पकार केतनजी जाधव यांच्या माध्यमातून खरं तर तुम्हा सर्वांना प्रेक्षकांना इथे इन्व्हिटेशन देण्यात आलं आहे, इन्व्हाइट करण्यात आलं आहे. सर्वांनी उपस्थित राहावं. सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान शिबिर उद्या देखील त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले सेवा संस्था फाउंडेशनच्या माध्यमातून. त्यामुळे सर्वांना विनंती आपण उद्या ठीक वेळेवरती त्या ठिकाणी पोहोचा. कासगाव टीम आपला निर्णय 99% बॅटिंग बॅट फर्स्ट. टॉस जिंकत असताना बॅटिंग करता निर्णय कासगाव टीमने नेहमीच घेतला आणि आज देखील ते चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 6 धाब्याची गरज. बरी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय भावेश. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमला. संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. बॅट बॅटच्या मधनं बॉल निघालाय सुसाट. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 5 बॉल 6 धाब्याची गरज आहे मॅचमध्ये. तो चौकार महत्वाचा होता. डॅनी कडून जेल निसटला त्यानंतर चौकार आला. त्यानंतर आपण पाहिला गॅपमधून बॉल बाउंड्रीच्या पलीकडे तिथे प्रेक्षकांच्या मध्ये आपण पाहिला बॉल जाऊन विसावला. क्षेत्ररक्षकाने तिथे प्रयत्नच केले नव्हते. त्यामुळे 8 धाबा भरपूर महत्वाच्या होत्या या मॅचमध्ये. हे चित्र आपण पाहिले आणि अखेर 5 बॉल 6 धाब्याची गरज या मॅचमध्ये. अंपायर सिग्नल कॅन्सल बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. 5 मध्ये 6 चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न देखील तुम्हाला आता मैदानावरती पार मिळतोय. एका बाजूला पिंपळास हा संघ भिवंडी तालुक्यातून दाखल झालाय तर दुसऱ्या बाजूला उमरोली. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा यशच्या मागे विकेट किपर खडा पडतो. त्याला बीट करून बॉल निघालाय नीट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दन 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 करत सीमा रेषा पार. 10 मध्ये 4. शॉर्ट दरम्यानचा खेळाडू बीट फाईन लेगचा खेळाडू बीट आणि त्यानंतर बॉल निघाला नीट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. आणि हा चौकार जर अडला असता तर धाबा बातल्या असत्या परंतु जर आणि तरला महत्व नाही आहे. त्यामुळे अजून या मॅचमध्ये 4 बॉल 2 धाबाची गरज आहे. 6 मध्ये 8 धाबा या मैदानावरती 3 वेळा थांबल्यात सेवा फाउंडेशनच्या मॅचमध्ये. परंतु आता या मॅचमध्ये या धाबा इथून थांबल्या जातील का? बरोबर यार. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. चला आयोजन कमिटी आपण जा मैदानाच्या आतमध्ये. स्वयंसेवक त्या टॉमीला मैदानाच्या बाहेर घेऊन या. चिकोचा माणूस आहे. क्या बात आहे. चला घ्या त्याला बाहेर जरा कारण सामना देखील रंगतोय. तीन बॉल 2 धाब्याची गरज या मॅचमध्ये. बाबेश चांगली बॉलिंग करतोय या मॅचमध्ये. बाबेश आवेश मध्ये आलाय त्यामुळे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. राईट मोर विकेट. फुल टॉस बॉल बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर डिग बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातोय सीमारेषा पार. हा चौकार येतोय आणि चौकाराच्या साथीनं जय हनुमान BD 11 666 पिंपळा संघाने हा सामना जिंकला. अभिनंदन. तर हार्ड लक टीम श्रीपती बाबा उमरोली.